राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगले राहायलाच पाहिजे. आज माझी रेसिपी आहे वाटाणा बटाटा. बघा, मी हिरवा हिरवागार वाटाणा आणलेला आहे, छान छान. इकडे बटाटे घेतले मी. आता इकडे लागणारं साहित्य त्याला. तेव्हा इथं खोबरं घेतलं आहे, धने घेतले, धने जरासेच घेतले कारण कोथिंबीर राहते ना, लसूण, अद्रक, कांदा, 1-2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, कोथिंबीर घेतली. आता मी इकडं हे सोलून घेणार, वाटाणा सोलून घेणार, बटाटा कापून घेणार. आता इकडून मसाला भाजून घेणार. मसाला भाजला पा, असा मसाला थोडासा गवळा गवळा भाजून घ्यायचा तव्यावर छान. अशी भाजी करून बघा वाटाणा बटाट्याची, खूप चांगली लागते. खूप प्रकार राहतात भाज्यांचे. वाटाणा बटाटा कसा बनवायचा तर मी आज असा बनवणार आहे. मी असा बनवून बघायचा, इतकी भारी लागते भाजी. हां, आता मी इथं टाकलं आहे खोबरं, थोडंसं गवळा गवळा भाजून घेणार. तुम्ही पण असंच भाजून घ्या तव्यावर. आणि हां, लोखंडाचा तवा वापरायचा बरं का, मी लोखंडाचाच तवा वापरते. हां, आता मी इथं पाटावरट्यावर मी ह्याला वाटून घेणार. पाट्यावरट्यावर असं वाटून घ्यायचं. खूप छान लागतं, खूप म्हणजे खूप. पाट्यावरट्याचं कसं पण चांगलंच लागतं ना, आपलं योगा पण होतं असं हातांचा. माझं तर होतंय. मी आता पहिलं वाटायची सवय होती, आता काही बंद झालं होतं मिक्सर. आता टाकली मी कोथिंबीर, अद्रक आणि थोडा लसूण टाकला. आता मध्ये मध्ये मिक्सरमध्ये काढायची. आता पाटावरवटा आणला मी नवीन. असं माझा हाताचा योगा पण होतोय छान. बघा, आता माझं वाटून झालं आहे. असं छान वाटून घ्यायचं असं. आता माझं झालं बघा. इथं वाटाणे चिरून घेतले, बटाटा कापून घेतलं. अशी भाजी करून बघायची. प्रश्न पडतो आपल्याला भाज्यांना, काय करायचं. आता मी तेल ठेवले, तेल गरम झाले माझं. मी याच्यात वाटाणा सोडला. वाटाणा लवकर शिजत नाही ना, मग तेलात थोडंसं फ्राय करून घेतला का मग ते ना हे होतं. थोडा फ्राय करून घ्यायचा. थोडेसे हे टाकायचं कारण ना उडत येतं, ते ओले असल्यामुळं, तेला टाकल्यामुळं थोडे उडत येतं. तो थोडं जपून टाकायचं. ओले वाटाणे तेल गरम असलं ना ते उडून जाते, तर अंगाव बिंगाव थोडं यायचं उडून. असं आता मी बटाटे टाकले. असं चांगलं परतून घ्यायचं. बटाटे वाटाणे टाकून असं परतून घ्यायचं छान. असं परतायचं. मी पाणी गरम करून घेतलं आहे. आता हे मी मसाला वाटून घेतलेला. इकडं काळा मिरची घेतली मी, माझं थोडं घरचं लाल मिरची पावडर घेतली, त्याच्यात जराशी हळद घेतली. हे असं त्याच्यात टाकून हे मसाला सारा असा परतून घ्यायचा. आणि तिखट तुमच्या प्रमाणे टाकायचं, तुम्हाला जसं लागेल तसं. आता मी मीठ टाकलं आहे, मीठ पण तुमच्या प्रमाणे टाकून घ्यायचं. हे बाई असं छान परतून घ्यायचं आणि थोडंसं 5 मिनटं राहू द्यायचं. आता मी पाणी टाकलं, गरम पाणी करून घेतलं आधीच. मग ते गरम पाणी करून टाकलेलं मी हे केलं. आता मी दुसऱ्या कढईत ओतून घेणार आहे भाजी. हां, आता हे टमाटर टाकलं. आता मी घेतली कढईत ओतून दुसऱ्या. हे बघा, अशी ओतून दुसऱ्या कढईत घ्यायची. हां, त्याच्यामध्ये तुला काय जास्त खूपच काळ्या पडत आहेत भाज्या, मग ते बरोबर नाही दिसत. आणि अशी फोडणी देऊन याच्यात ओतून घेतल्या का खूप चवदार लागतात खायला, इतक्या टेस्टी, खूप छान. खूप भाजीचा वास येते भारी पा. हे बघा, असं वाटाणा बटाटाची भाजी बनवून बघा, करून खा. मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब